मित्रांनो, एक शॉकिंग न्यूज आलेली आहे आणि एक चांगली खबर पण आलेली आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच गोष्टी करणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला नक्की विसरू नका। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक पण करून घ्या आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा। मित्रांनो, दिव्याताई शिंदे यांच्याबद्दल एक न्यूज आलेली आहे, चांगली न्यूज आहे आणि हे असं जर झालं तर खूप सारी मजा येईल आणि बिग बॉस बघायला डबल मजा येईल। कारण की मित्रांनो, एक हाईप असते, ते हाईप वाढवण्यासाठी पण असं करू शकतात किंवा बिग बॉस जे होतं ते डाऊनफॉलला जात होतं, त्याच्यामुळे असं काहीतरी घडवलं आहे का? आणि हे सगळे प्रश्न जनता सगळी विचारत आहे। कमेंट बॉक्स उघडलं तर हेच सगळे प्रश्न येत आहेत। तर मित्रांनो, आपण त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणार आहे। तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की दिव्याताई शिंदे बाहेर येऊनही त्यानं बाहेर आल्यानंतर व्हिडिओ कुठलाही टाकलेला का नाहीये? तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे दिव्याताई शिंदे परत घरात येऊ शकते। मित्रांनो, हा बरोबर ऐकताय तुम्ही की दिव्याताई शिंदे हे बिग बॉसच्या घरामध्ये परत येऊ शकतात। कारण असं आहे मित्रांनो की दिव्याताई शिंदे बाहेर आल्यानंतर कुठलीही स्टोरी टाकलेली नाही, कुठलाही व्हिडिओ पोस्ट केलेला नाहीये। मित्रांनो, फक्त एक नोट्स होती, ते नोट फक्त स्टोरीला टाकली होती आणि ते नोट्स फक्त मॅनेजरनं टाकलेला, ना की दिव्याताई शिंदेने टाकलेली होती। मित्रांनो, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे की दिव्याताई अजूनही बिग बॉसच्या सिक्रेट रूम मध्ये आहे। दिव्याताई शिंदे हे बिग बॉस मधून बाहेर येऊन घराच्या बाहेर आलेले नाहीयेत, ते आणखी पण सिक्रेट रूम मध्ये आहेत। जर बिग बॉस गाजवायचा असेल आणि बिग बॉस मध्ये आपल्याला परत दिव्याताई शिंदेला आणायचं असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये तुमचं मत मांडा। मित्रांनो, आता जो प्रश्न येतोय तो की व्हिडिओ एडिट का केला नव्हता? बिग बॉसच्या हातात होतं सगळं एडिट करायचं, तर तो एडिट का केला नव्हता? तर मित्रांनो, एक छोटीशी मुलगी आहे आणि त्या छोट्या मुलीला बाहेर देशातूनही वोट येतात हे बघून सगळ्यांची जळतेच, तसेच बिग बॉसचीही जळली असेल आणि बिग बॉसलाही वाटलं असेल की एवढ्या छोट्या मुलीला एवढ्या बाहेर देशातून वोट कसे काय येऊ शकतात? तर हेच कारण होतं बिग बॉसच्या बाहेर काढण्याचं आणि तो क्लिप्स आहे ते पब्लिक समोर दाखवायचं। हे पब्लिक स्टंट पण असू शकतो की बिग बॉस गाजवण्यासाठी हे काहीही करू शकतात। तर तुमचं मत काय मित्रांनो, कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि आजचा जो फिक्स बाहेर जाणारा व्यक्ती आहे तो थोडाफार 50-60% तर आपल्या समोर आलेला आहे, तो म्हणजे ओमकार आणि दीपाली सैद। या दोघांपैकी कन्फर्म म्हणजे कन्फर्म एक व्यक्ती जो आहे ते बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाणार आहे। तुमचं मत काय आहे? हे दोघांपैकी कोण घराबाहेर जाईल? का अनुश्री बाहेर जाईल, का दीपाली मॅम जाईल, का ओमकार जाईल? हे कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि सगळ्यात मेन गोष्ट मित्रांनो, आणखीही तुम्ही जर दिव्याताई शिंदे बाहेर आहे म्हणून नाराज होत आहे तर नाराज व्हायची काहीच गरज नाहीये। बिलकुल पण नाराज होऊ नका, कारण की दिव्याताई शिंदे हे आणखी पण सिक्रेट रूम मध्ये आहेत। हे सगळे सूत्रांकडून खबर आलेली आहे आणि ही खबर मित्रांनो सगळ्यात पहिला आपल्या चॅनलवर आलेली आहे। मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघताय आणि व्हिडिओला आणखी पण लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक पण करून घ्या आणि कमेंट मध्ये तुमचं मत मांडा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर खरंच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण की मित्रांनो आपण अशाच नवीन नवीन अपडेट घेऊन पण येतो आणि जे अपडेट खरे आहेत तेच आपल्या चॅनलवर दिसतात, बाकी खोट्या अपडेट्स आपल्या चॅनलवर दिसत नाहीत। तर चला मग, बाय बाय।